झोपलेला आहे पाळण्यामध्ये, आणि पहाटे त्याला जाग आली. पहाटे जाग आली आणि सहज त्याचं लक्ष पूर्व दिशेला असणाऱ्या खिडकीतून बाहेर गेलं. त्या बालकाला दिसलं आईनं आपल्याला ज्या पाळण्यात ठेवलं आहे त्या पाळण्याच्या पलीकडं सुंदर असं फळ आहे. म्हणून हे बालक हात लांब करतं, फळ हाताशी येत नाही. वायुपुत्र आहे, पाळण्याच्या बाहेर उडी मारतं, त्याला फळ दिसतं खिडकीच्या पलीकडं. खिडकीच्या पलीकडं उडी मारतं, त्याला फळ दिसतं झाडाच्या पलीकडं. झाडाच्या पलीकडं उडी मारतं, त्याला फळ दिसतं डोंगराच्या पलीकडं. डोंगराच्या पलीकडं उडी मारतं, त्याला दिसतं फळ तलावाच्या पलीकडं. तिथं उडी मारतं, त्याला दिसतं फळ नदीच्या पलीकडं. त्याच्या पुढे गेल्यानंतर समुद्राच्या पलीकडं उड्या मारतच ते चाललेलं आहे. उड्डाण करतं ते बालक, आणि तो वेगामध्ये आकाशामधून उडत 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 सूर्यमंडलाच्या दिशेनं जायला लागतो. हे दृश्य बघितलं आणि सर्व लोक इतके प्रभावित झाले. अरे हे दिव्य बालक सामान्य नाहीये. बालार्काभिमुखो बालो बालार्क मूर्तिमान ग्रहीतुकामो बालार्कम प्लवते मर्मध्यगः. बाल अर्क म्हणजे सूर्य, बाल अर्क म्हणजे उगवता सूर्य. या उगवत्या सूर्याला हा बाल हनुमान ग्रसन करायला जात आहे आणि स्वतः बाल सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसतोय. समर्थांवर वाल्मिकी रामायणाचा किती प्रभाव होता हे दाखवण्याचं हे स्थान आहे. बघा काय म्हटलं मी, श्लोक छान म्हणून दाखवतो. बालार्काभिमुखो बालो बालार्क इव मूर्तिमान ग्रहीतु कामो बालार्कं प्लवतेऽम्बरमध्यगः. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. बाळाने गिळिला बाळू स्वभावे खेळता पहा. आरक्त पीत वाटोळे देखिले धरणीवरी. बाळाने गिळिला बाळू, कोणत्या बाळाने? हनुमंत बाळाने गिळिला बाळू. तुमच्या घरातला बाळू नाही. कोण? सूर्यनारायण, बालनारायण, बारे सूर्यनारायण. बाळाने गिळिला बाळू स्वभावे खेळता पहा. आरक्त पीत वाटोळे देखिले धरणीवरी. पूर्वेसी देखता तेथे उडाले पावले बळे. आणि असं हे उड्डाण करतं, पूर्व दिशेला जात पुढं पुढं चाललेलं आहे. देव दानव यक्ष सर्व विस्मयचकित झाले आणि म्हणतात नाप्येवं वेगवान वायुर्गरुडो न मनस्तथा यथायं वायुपुत्रस्तु क्रमतेऽम्बरमध्यमं. यदि तावत् शिरो शिशोरस्य ईदृशो गतिविक्रमः यौवनं बलमासाद्य कथं वेगो भविष्यति. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. अरे पहा पहा, हा वायूचा पुत्र इतका लहान असताना उड्डाण करतो. अरे मनाचाही जेवढा वेग नसावा एवढा वेग याचा दिसतोय. आता इतका लहान असतानाच हा त्याचा पराक्रम आहे. जेव्हा बलवान होईल, युवराज एकदम युवा अवस्थेमध्ये प्राप्त होईल, तेव्हा याची शक्ती काय असेल. आणि असं म्हणून त्याची वाहवा सगळे करतायत. वायूचा पुत्र येत आहे पाहून स्वतः सूर्यनारायण शीतल झाले. वायुपुत्र येतोय पाहून शीतल झाले. वायूला तर इतकं प्रोत्साहन. बघा, आपल्या मुलांना एखादी गोष्ट जमायला लागली की सगळ्यात जास्त आनंद कुणाला होतो? आई वडिलांना होतो ना. वायू पाहतोय माझा मुलगा माझ्याही वर्ताण दिसतोय, इतक्या लहानपणी इतक्या वेगात निघालेला आहे. वायू सुद्धा त्याला मागून पुश करतोय, चल पुढं चल पुढं चल पुढं, मी आहे तुझ्या बरोबर. हे इथंही दिसलं आणि नंतर लंकेत पण बघायचं आहे वायूची मदत कशी झाली. आणि हे बालक वेगात पुढे निघालं, वेगात पुढे निघालं. आणि मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे राहूचा ब्रेकफास्ट टाइम आला होता. खरा त्याला ब्रेकफास्ट आहे, वर्षानुवर्ष खायला मिळत नाही राहूला. ग्रहण लागेल तेव्हाच आहे ना, नाहीतर कुठे काही. राहू म्हणाला बऱ्याच दिवसानंतर आज ब्रेकफास्ट आहे, गरम गरम मिळणार आहे. चंद्राच्या वेळेला थंड असतं फ्रीजमधलं, सूर्याच्या वेळेला गरम गरम असतं, बरोबर आहे.
सूर्यग्रसनासाठी राहू निघालेला आहे. हे बालक इतक्या वेगामध्ये निघालेलं आहे, या बालकाला राहू दिसलाच नाही. लक्षात घ्या. आणि हे चाललंय बेधडक आणि बालकांनी मारली त्याला धडक. राहूला अशी धडक मारली, राहू कोलमडला आणि गटांगळा खात इकडे तिकडे पुढे गेला. पाहतो तर काय, अरे हे कुठलं तरी वानर वेगात चाललेला आहे आणि सूर्याला ग्रासतंय. ही लीला काय सांगते? याच्यातली वेदांतातली लीला सांगणार नाही. संवर्ग विद्या असं म्हणतात. हनुमंतांनी सूर्याला ग्रसन करणे, वायू तत्वानं तेज तत्वाला ग्रासणे, असा त्याचा अर्थ आहे. तो विषय पुन्हा कधीतरी. राहूला धडक मारली याचा अर्थ लक्षात येतोय का? ज्या वेळेला तुम्ही आपलं लक्ष संपादन करण्यासाठी पुढे निघालेले असता, त्या वेळेला अधेमध्ये कोण येतो इथं तुमचं लक्ष असता कामा नये. तुमचं लक्ष कुठं पाहिजे? लक्ष्यावर पाहिजे. त्यामुळे इथं काही जरी आजूबाजूला हालचाली झाल्या, तुमचं लक्ष कुठं पाहिजे? बुवाकडे पाहिजे. आपलं लक्ष हलू द्यायचं नाही. अरे तो राहू असेल, केतू असेल, अजून कोणी असेल, मला कर्तव्य नाही, माझं लक्ष आहे सूर्य, मला ते फळ खायचं आहे. आणि बाल हनुमान उड्डाण करतात, राहूला धडक लागते, राहू कोलमडतो. पाहतो याच्या नादाला लागायला नको, हा सरळ जातो आणि कंप्लेंट लिहून येतो इंद्राकडं. इंद्राकडं कंप्लेंट म्हणतो, काय आम्हाला न विचारता नवीन राहू कोणता अपॉइंट केला? यू हॅव अपॉइंटेड न्यू राहू अँड दॅट्स वाय आय एम डिसअपॉइंटेड. इंद्र म्हणाला, माझ्या मागं काय काय चालतं मलाच माहिती नाही. सभा बोलवली, अरे माझ्या नावानं शिक्का कोण मारला? हा काय म्हणतोय? सगळे म्हणाले, नाही महाराज, आम्ही हे काही केलं नाही. इंद्र म्हणाला, चल काय झालं बघूया. ऐरावतावरती बसला, हातामध्ये वज्र. राहू त्याला मार्ग दाखवतोय आणि आता इंद्र निघालेला आहे, काय झालं पहावं म्हणून. तोपर्यंत श्री हनुमान, बाल हनुमान त्या सूर्याच्या जवळ पोहोचलेले आहेत. इतक्यात राहू म्हणाला, तो पहा, तो पहा, तो पहा. काय आहे? एकदा लक्ष ताब्यात आलं की माणूस इकडं तिकडं बघू शकतो. मागच्या वेळेला काय होतं? राहुलला धडक दिली तेव्हा लक्ष दूर होतं. आता लक्ष ताब्यात आलेलं आहे, आता फुरसत मिळाली आहे, आता हा माझ्या हातात आहे. म्हणून हनुमंतांनी तिकडे बघितलं, कोण बोलतोय. हनुमंतांना काय दिसला? राहू. हनुमान म्हणाले, एकावर एक फ्री. आता जी बघा, लहान मुलांचा विचार करा. लहान मुलांना तुम्ही चॉकलेट दिलं, 2 चॉकलेट आहे. लहान मुलाला माहिती आहे देणार तुम्ही एकच आहात. हे घे तुझं चॉकलेट दिलं. दुसरे चॉकलेट तुमच्याकडे आहे ते त्याला माहिती आहे. त्यांनी गोंडा घोळत 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 तुम्हाला म्हटलं, हे पण मला दे ना, हे पण मला दे ना. थोडं तुम्ही द्यायच्या मूडमध्ये आलेलं असं दिसलं रे दिसलं, लगेच तो झपटतो, घेतो. पहिल्यांदा ते खातो का? आपलं आहे ते आपलंच आहे, त्याला कोणी हात नाही लावायचा. हे नवीन आहे ते आधी मिळालं पाहिजे. सूर्य आपलाच आहे, आता नवीन राहू आहे, त्याच्याकडे जायला हवं. एकावर एक फ्री. हनुमंतांनी राहूकडे उड्डाण केलं. राहू घाबरला आणि मागं जाऊन लपला ऐरावताच्या. हनुमंताला दिसला ऐरावत, अरे एकावर 2 फ्री दिसतंय. ऐरावतावर हनुमान चढाई करतायत. इतक्यात वरती असणारा इंद्र भयभीत झाला. इंद्र हलायला लागला. हनुमंतांचं लक्ष इंद्रावर गेलं. हनुमान म्हणाले, एकावर एक नाही, 2 नाही, 3 फ्री आहे. काय सेल लागला असेल बघा. हनुमंतांनी एकदम झपटण्याचा प्रयत्न केला. आता मात्र इंद्राला भय निर्माण झालं आणि इंद्र विचार करतो, या वानराला आत्ता नाही रोखलं तर आमच्या तिघांचं काही खरं नाही. आणि म्हणून पण हा पुढे जाऊन अद्भुत कार्य करणार आहे, रामकार्य करणार आहे, हे लक्षात घेऊन इंद्रानं हलकेच त्या बालकाला वज्राघातानं आहत केलं. ते वज्र हनुमंतांच्या हनुवटीच्या डाव्या बाजूला लागलं आणि हे बालक वेगात खाली कोसळलं. वायू त्याच्या मागोमागच होता. वायून त्या बालकाला झेललं. ततो गिरौ पपातैष इंद्रवज्राभिताडितः पतमानस्य चैतस्य वामा हनुरभज्यत. जय जय रघुवीर समर्थ. डावी हनुवटी आहत झाली आणि हे बालक खाली पडलं. वायूने त्या बालकाला पकडलं. त्याचाच पुत्र तो. पृथ्वीवरती असणाऱ्या एका गुहेमध्ये नेलं. निपचिप पडलेलं बालक पाहून जवळजवळ निष्प्राण झालंय की काय असं वाटावं. आणि तो प्राणांचा स्वामी आहे वायू, पण इंद्राचं वज्र लागल्यामुळं, त्याच्याही अधिकाराच्या बाहेरचा विषय असल्यामुळं
वायूला काही करता येईना. या इंद्राच्या आचरणावर क्रुद्ध होऊन वायूच्या 5 गती दासबोधात दिल्या. त्याच्यातील निरोध नावाच्या गतीचा प्रयोग केला. प्रसारण, आकुंचन, निरोध, वलय आणि स्तंभनाचा निरोध केला आणि सर्व जीव मात्र टपाटप खाली पडायला लागले. सगळ्यांचे सांधे आखडले. मलाशय मूत्राशय बंद पडली. हृदय बंद पडायची वेळ आली. सगळे श्रौतकर्म बंद पडली. धर्म बंद पडले. लौकिक कार्य बंद पडली. देव, असुर, गंधर्व, मानव सर्व ब्रह्मदेवांकडे जातात आणि म्हणतात, त्वया तु भगवान सृष्टा प्रजानाथ चतुर्विधा त्वया दत्तोऽयमस्माकं आयुषः पवनः पतिः. जय जय रघुवीर समर्थ. आयुरूपी, आयु संस्कृतमध्ये स्त्रीलिंगी आहे म्हणून स्त्री मानलंय. त्या आयुरूपी स्त्रीला पवनरूपी पती तुम्हीच नेमलेला आहे. पती कोण आहे? पवन आहे. स्त्री कोण आहे? आयु. पत्नी म्हणजे आयु आहे, आपलं जीवन, आयुष्य. असं असताना आता पवनच जर निघून गेला तर तिचं जीवन काय होईल, तिचं काय नाश होईल याचा आपण विचार करावा. कारण पती शब्दाचा नेमका अर्थ माहितीये का? वेगळे वेगळे अर्थ येऊ शकतात. हक्कानं भांडण्याची व्यक्ती, वेगळे वेगळे अर्थ सांगितले जाऊ शकतात. पती शब्दाचा अर्थ यो पाती सपती शिरो मे राघव पातु भालम दशरथात. पातु म्हणजे काय? रक्षण करणे. पाती रक्षती सपती, ज्याचं प्रधान दायित्व रक्षण करणं आहे त्याला पती असं म्हणतात. मग जो राष्ट्राचं रक्षण करेल त्याला राष्ट्रपती म्हणतील. भूमीचं रक्षण करेल त्याला भूपती म्हणतील. रक्षण करणारा तो पती. आणि तोच निघून गेला तर आयुष्याचा विनाश आहे. ब्रह्मदेवांनी सांगितलं खरं आहे. राहुला वाचवण्यासाठी या इंद्रानं वायुपुत्रावर आघात केलाय म्हणून तो क्रुद्ध आहे. आपण सर्व तिथं जाऊया. सर्व देवी देवतांना घेऊन ब्रह्मदेव तिथं पोहोचले आणि ब्रह्मदेवांनी अत्यंत प्रेमानं या बालकाच्या अंगावरून हात फिरवला. जय जय रघुवीर समर्थ. वायूनं त्रिवार साष्टांग दंडवत घातलं आणि या हस्तस्पर्शामुळं बालकामध्ये जे दिव्य चैतन्य आलं आणि त्यांनी डोळे उघडले. वायूला पराकोटीचा आनंद झाला आणि वायूनं निरोध केलेला सर्व वायू पुन्हा सोडून दिला आणि जीवसृष्टी पुन्हा उभी राहिली. इंद्र येतो आणि म्हणतो, पहिल्यांदा सुंदर कमळाचं हार तयार करून तो त्या बालकाला घालतो इंद्र आणि म्हणतो, हनुरस्य यथा हतः, ज्यामुळं याच्या हनवटीला मार लागला म्हणून इथून पुढे याला हनुमान असं म्हटलं जाईल. हनुमान हे नाव इंद्रानं दिलेलं आहे. आणि इंद्र म्हणतो, इथून पुढं माझ्या वज्राच्या आघातानं तुला काहीही होणार नाही. सूर्यनारायण कारण झाले. सूर्यनारायण म्हणतात, मी माझ्या तेजाचा 100वा अंश याला देतो. इतकंच नव्हे, हा विद्या ग्रहण करण्यास योग्य होईल त्यावेळेला जगातील सर्वश्रेष्ठ वक्ता बनवण्याचा आत्ता मी त्याला शब्द देतो. मी याचा गुरु बनेन. वरुण म्हणतोय, 10 लाख वर्षापर्यंत या हनुमंताला वरुणपाश बंधनात आणू शकणार नाही. यम म्हणतो, हा आजीवन निरोगी राहील आणि यमदंडापासून अवध्य राहील. कुबेर म्हणतो, युद्धामध्ये हा कधीच निराश होणार नाही, हताश होणार नाही आणि माझ्या गदेचा प्रहार याला प्रभावित करू शकणार नाही. भगवान शंकर म्हणतात, मी स्वतः आणि माझी सर्व आयुध याचा विनाश करू शकणार नाहीत. शंकरांनी सुद्धा वरदान दिलं. विश्वकर्मा म्हणतो, मी आजपर्यंत जेवढी आयुध निर्माण केली आहेत त्या सर्व आयुधांपासून हा अवध्य राहील. आणि ब्रह्मदेवांनी सगळ्यात शेवटी आशीर्वाद दिला, दीर्घायू, महात्मा आणि सर्व प्रकारच्या ब्रह्मदंडांपासून मुक्त असणारा हा तुझा पुत्र आहे वायू. आता तू आनंदात राहा. आणि त्यांनी फार महत्वाचं एक वाक्य सांगितलं, ते सर्वांनी म्हणायचं आहे. अजेयो भविता पुत्र
तव मारुतमारुतिः तव मारुतमारुतिः महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. अरे हा तुझा पुत्र इथून पुढे अजय्य राहील. काय राहील? मोठ्याने म्हणा. मला फार बरं वाटतं हे ऐकल्यानंतर. शत्रूंसाठी भयंकर असणारा आणि मित्रांचं कार्य करणारा, अभयंकर असणारा, कामरूप म्हणजे हवं ते रूप घेऊ शकणारा, कामचारी म्हणजे हवं तिथं जाऊ शकणारा, कामग म्हणजे हवं त्या गतीमध्ये उडू शकणारा, प्लवतांबरहा म्हणजे उड्डाण करण्यास समर्थ, अव्याहत गती असणारा असा हा तुझा पुत्र अत्यंत कीर्तिमान आणि रावणाच्या नाशाला कारण होणारा असा ठरेल. श्री रामरायांना प्रसन्न करून घेईल आणि युद्धामध्ये अत्यंत रोमहर्षक कार्य याच्याकडून घडेल. हनुमान, अरे असा असणारा तू, इतक्या देवी देवतांचे तुला आशीर्वाद प्राप्त असताना तू असा शून्यात काय पाहत राहिलेला आहेस? हनुमान, चल उठ आणि कार्याला लाग. जय श्री राम.